बऱ्याच जणांनी कथोरे साहेबांकडे बघितलं नाही. कथोरे साहेबांनी दोन्ही हात वरती केले, त्यामुळे तुम्ही पण दोन्ही हात वरती करणं मला अपेक्षित होतं. परत करा. दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात की आपण, एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की कथोरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा मुरबाड मतदारसंघ हा विकासात्मक दृष्ट्या सुद्धा आणि संघटनात्मक दृष्ट्या सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने बांधला गेला आहे याची सर्वांना कल्पना आहे. तुमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांवरती सर्वात जास्त आहे. हा जो मतदारसंघ जो आहे, जो भिवंडी लोकसभा मतदारसंघ जो आहे, हा मतदारसंघ हा दोन भागांमध्ये डिवाइड केला जातो. एक डावा विचार असतो आणि एक उजवा विचार. मुरबाड हा मतदारसंघ हा पूर्णच्या पूर्ण उजव्या विचाराचा आहे. मला गेल्या वेळेलाही ज्या वेळेला मी इथे आलो होतो तेव्हा कथोरे साहेबांबरोबर जेव्हा चर्चा केली होती तेव्हा साहेबांनी मला असं सांगितलं होतं, चव्हाण साहेब, कल्याण पश्चिम आणि आमच्यामध्ये स्पर्धा लावा. हे दोनच मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये उजव्या विचाराचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या संपूर्ण मतदारसंघामध्ये जे घडेल तेच या मतदारसंघाचं निर्णायक मतदान असणार आहे. फार गावं, छोटी छोटी गावं, वाड्या, वस्त्या असणारा हा मतदारसंघ आणि त्याचे तुम्ही सर्वजण प्रतिनिधित्व करणारे प्रत्येक जण, त्या ताकदीचे असणारे प्रत्येक जण. त्यामुळे या मतदारसंघामध्ये मतदान आणि मतदानाचा असणारा कल हा कोण ठरवू शकतं, तर इथे कोणी नेता येऊन हा कल ठरवणार नाही. इथे ठरवणार कोण आहे, तर तुमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता जो आहे तोच हे ठरवणार आहे. कारण वर्षानुवर्ष त्या वाडी वस्तीवरती तुम्हीच काम करत असता. तुमचाच त्या तिकडच्या असणाऱ्या नागरिकांवरती, मतदारावरती एक वेगळा प्रभाव असतो. तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे, आपल्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना, गावातील सर्व कार्यकर्त्यांना, मी परत कधीतरी एक दिवस जेव्हा येईन त्यावेळेला त्या त्या गावातील असणारा प्रत्येक कार्यकर्ता की ज्यांनी हा पूर्णच्या पूर्ण मतदारसंघ, मी माझा बूथ किंवा मी माझ्या यादीचा मी ओनरशिप घेईन. मी ओनरशिप घेईन याचा अर्थ की मी हे ठरवेन की माझ्या बूथवरती काय मतदान होईल. महायुतीला, आदरणीय कपिल पाटलांना याचा एक लेखाजोखा जर आपण सर्वांनी तयार केला तर होईल काय की या सगळ्या गोष्टींवरती एक कन्फर्म तुम्हाला, आम्हाला सर्वांना लक्षात येईल की नंतर याच्या व्यतिरिक्त अजून कुठे मेहनत करावी लागेल की ज्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये अडचण येणार नाही. दोन गोष्ट फार महत्त्वाच्या आहेत. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, RPI हे सर्व जणांची महायुती जरी असली तरीसुद्धा त्या त्या गावागावामध्ये, त्या त्या ठिकाणी मतदान सर्व पक्षातील असणारे हे महायुतीचे घटक आहेत किंवा त्या त्या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत यांच्यामध्ये प्रथमतः मनोमिलन होणं अत्यंत गरजेचं आहे. निवडणुका लढलेलो असल्यामुळे त्या त्या ठिकाणी हे झालं तर झालेल्या मतदानाच्या 70 ते 80% मतदान हे आपल्याला मिळू शकतं, हे आपण सर्वांनी पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. आणि यासाठीच
एकदा ह्या सगळ्या गोष्टी कागदावरती येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून एक सुपर वॉरियर म्हणून एक संकल्पना तयार केली आहे. त्यामुळे विचारत असताना की सुपर वॉरियर किती आहेत हे पार्टी म्हणून आपण जेव्हा विचारतो तेव्हा कारणच ते आहे की 2 बूथ ते कितीला केलं, 3 बूथला एक सुपर वॉरियर. याचा अर्थ कोणीतरी एक प्रमुख व्यक्ती जो सुपर वॉरियर आहे त्या 3 बूथबद्दल त्याला असणारी संपूर्ण माहिती आणि त्या बूथला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी त्याच्याकडे असणारी योजना, या सगळ्या गोष्टी एका क्लिकवरती नवीन येणारा किंवा तिथे काम करणाऱ्या प्रत्येकाला झटकन माहीत पडू शकतं. त्यामुळे माझी आपणा सर्वांना एवढीच विनंती आहे की 7 तारखेपर्यंत मी कोकणामध्ये आहे. मी पुन्हा आपल्यामध्ये असणाऱ्या सुपर वॉरियर्स, आपल्यामध्ये असणारे प्रमुख लोक जे कदाचित सुपर वॉरियर सुद्धा नसतील, परंतु त्यांना त्यांच्या गावातील त्यांच्या असणाऱ्या बूथच्या विजयाचं असणारी गुरुकिल्ली माहीत आहे.